उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी आधी भाकरी फिरवणार असल्याची चर्चा आहे। दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा रंगतीये। निष्क्रिय असलेल्या तसेच जिल्ह्यात पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार आहे। नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे। राज्यमंत्री असलेल्या मंत्र्यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार अशी ही माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, दिवाळी आधी एकनाथ शिंदे भाकरी फिरवू शकतात। जे मंत्रिमंडळामधले जे मंत्री आहेत जे काम करत नाहीयेत, पक्ष संघटना वाढवण्यात मदत करत नाही, अशांना घरचा आहेर दाखवला जाऊ शकतोय। नक्कीच नक्कीच आता शिवसेनेने ठरवलेलं आहे का कामावरती आणि पक्ष कार्यावरतीच आता सर्व पुढची रणनीती ठरणार आहे। तुम्ही काम करा, रिझल्ट चांगला मिळवा आणि मग तुमचं मंत्रिपद तुम्ही साबूत ठेवा। जर तुम्ही पक्षाचं काम केलं नाही, पक्ष वाढीचं काम केलं नाही, नीट कामं केली नाहीत, विभागाची नीट कामं केली नाहीत, लोकांची नीट कामं केली नाहीत, तर तुमची त्याच्यावरती एकनाथ शिंदे यांची नजर असणार आहे, शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांची नजर असणार आहे आणि तुमचं मंत्रिपदही जाऊ शकतं। असं एक भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे। दिवाळीची टॅगलाईन दिलेली आहे, डेडलाईन दिलेली आहे। दिवाळीपर्यंत पाहिलं जाणार आहे कोणता मंत्री चांगलं काम करतोय, कोणता मंत्री काम करत नाही आणि त्या अनुषंगाने भाकरी फिरवली जाणार आहे। नवीन चेहऱ्याला चान्स दिले जाणार आहे। जे राज्यमंत्री चांगले काम करतात त्यांना कदाचित कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकतं। त्यामुळे एकंदरीत वेगळा निर्णय आहे आणि डिफरंट निर्णय आहे आणि एक ठाम घेतलेली भूमिका शिवसेनेची पुढे आलेली आहे। नक्कीच कपिल, ते नेमकं कोणत्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला जातो आणि कुणाला संधी मिळते याकडे लक्ष असेल। असेच जोडलेले रहा।